शब्द पुढे बोललात का नाही? काय करशील? काय करशील? अरे काय तमाशा वाटला था? काय झालं रे? काय अडचण आहे? आम्हाला तरी सांगा. विचारा यांनाच. मला प्रश्न विचारायचा नाही. अक्कल शून्य बाई. अगाई अगाई हिच्यावर कसलेच संस्कार झालेत नाही अजून. हे बघा, मी शांतपणे ऐकून घेते. याचा अर्थ मी काही बोलू शकत नाही असं गैरसमज करून घेऊ नका. अगं, झालं तरी काय? तू तरी सांग आम्हाला. बाळा, तू तरी सांग, झालं तरी काय? हे बघा, तुमच्या लग्नाला आता 4 महिने पूर्ण होत आले. नवीन विवाहित जोडप्यांसारखं वागणं सोडून द्या. आणि निर्णयपणा पुरे झाला. तुम्ही दोघेही सुसंस्कृत आणि सुशिक्षित आहात. तुम्हाला दोघांनाही आपापल्या भावनांचा आदर राखता यायला हवाय. आणि एक गोष्ट चांगली लक्षात ठेवा, आपल्या कुटुंबाला समाजात चांगली प्रतिष्ठा प्राप्त आहे. प्रतिष्ठा आहे, कबूल आहे, पण स्वतःच्या बायकोसोबत कसं बोलावं, कसं वागावं, तिच्या इच्छा आकांक्षा काय आहेत ते समजून घ्यावे. हे साधं कळू नये म्हणजे नवलच. अगं, अशी काय बोलतेस? आणि ते काय चुकीचं बोलले? अर्थात चूक आणि शेवटच्या दिवशी तिला सुद्धा दवाखान्यातच होता. मी सुद्धा क्वारंटाईनच होतो. माझ्या एका जवळच्या मित्राने त्याने सर्व काही केलं तिचं. आता जगात सर्वांच्याच वाट्याला असं आलं म्हटल्यावर त्याला आपण तरी कसे अपार असणार. आम्हाला सुद्धा खूप उशिरा सांगतो. नंतर कधी आली? त्याला नंतर कंपनीनेच त्यांच्या दवाखान्यात ऍडमिट करून दिलं. तो ऍडमिट आहे ते फक्त मलाच ठाऊक होतं. मी सुद्धा क्वारंटाईनच होतो. मी सुद्धा नशिबाने वाचलो. माझ्या एका जवळच्या मित्राने मला गोळ्याचा कोर्स दिला होता. कोरोना टेस्ट केली सुद्धा पॉझिटिव्ह होतो. पण कुठे दाखवणार आणि कुठे सांगणार? ते गाडीच यायची आणि गाडीच घेऊन जायची. सर्व भयंकर होतं. सुद्धा आठवलं ना की अंगावर काटा उभा राहतो. हो ना, माझ्या गावातला माझ्या अगदी जवळचा भाऊ सुद्धा गेला. ते लोक वारले कोरोनात माझ्या गावात. भाऊजी कुठे आहे? तो येईल इतक्यात. तुम्ही आमचा फोन झाला तेव्हा आलात की नाही, मी तसा आधी रोजच येतच असतो. आणि हो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आनंदशी सर्व काही बोललो. शेवटी नवरा बायको म्हटलं की भांडणही होणारच.